1872ची गोष्ट आहे. अटलांटिक महासागरात एका जहाजासोबत असं काही घडलं होतं ज्याचा सुगावा आज 150 वर्षानंतरही विज्ञानाला लावता आलेला नाही. तेव्हापासून आतापर्यंत लोक याला भुताटकीचं जहाजच म्हणतात. पण यावर कोणत्या रहस्यमयी गोष्टी घडल्या होत्या? खरंच या जहाजांवर भूताचं सावट होतं का? त्या दिवशी अटलांटिक महासागरात या जहाजासोबत नेमकं झालं तरी काय होतं, जाणून घेऊया. हे रहस्यमय जहाज म्हणजे मेरी सिलेस्टी. खरं तर या जहाजाची गोष्ट सुरुवातीपासूनच दुर्दैवी होती. जेव्हा हे जहाज 1861 मध्ये कॅनडात बांधलं गेलं तेव्हा याचं नाव अमेझॉन होतं. पण पहिल्याच प्रवासाला निघताना या जहाजाच्या कॅप्टनचा न्यूमोनियाने मृत्यू झाला. पुढे अनेक वर्ष या जहाजाचे सतत अपघात होत राहिले आणि शेवटी एका खडकात अडकून ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. पण एका बिझनेसमनने ते विकत घेऊन त्याची दुरुस्ती केली आणि त्याला नवीन नाव दिलं मेरी सिलेस्टी. हा, पण नाव बदललं तर या जहाजाचं नशीब काही बदललं नाही. नेमकं काय घडलं या जहाजासोबत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 7 नोव्हेंबर 1872चा दिवस होता. मेरी सिलेस्टी न्यूयॉर्क मधून इटलीसाठी रवाना झालं. जहाजाची धुरा सांभाळत होते बेंजामिन ब्रिग्स, जे एक अत्यंत अनुभवी आणि हुशार कॅप्टन म्हणून ओळखले जायचे. या प्रवासात त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सारा, त्यांची 2 वर्षांची मुलगी सोफिया आणि इतर 7 खलाशी होते. जहाजावर तब्बल 1700 बॅरल्स इंडस्ट्रियल अल्कोहोल लोड केलेलं होतं. विशेष म्हणजे त्याच दिवशी डे ग्राटिया नावाचं एक दुसरं कॅनेडियन जहाजही त्याच मार्गाने जाणार होतं. पण दोन्ही कॅप्टन्स मध्ये चांगली मैत्री असल्यामुळे अचानक काही संकट ओढावलंच तर सोबत कोणतरी असावं या उद्देशाने दोन्ही जहाज काही अंतराने एकाच मार्गावरून प्रवास करत होती. प्रवास बराच लांबचा होता. अशातच प्रवासाला जवळजवळ 1 महिना उलटल्यानंतर 4 डिसेंबर 1872ला डे ग्राटिया जहाजाच्या खलाशांना समुद्रात दूरवर एक जहाज संशयास्पद रीतीने तरंगताना दिसलं. जवळ जाऊन पाहिलं तर ते मेरी सिलेस्टी होतं. पण तिथून कोणाचाही रिस्पॉन्स येत नव्हता. शेवटी डे ग्राटियाच्या 3 खलाशांनी हिम्मत करून मेरी सिलेस्टीवर पाय ठेवला आणि समोर जे दृश्य होतं ते पाहून त्यांच्या अंगावर काटाच आला. संपूर्ण जहाज एकदम सुनसान होतं आणि जहाजावर एकही जिवंत माणूस किंवा साधा मृतदेह सुद्धा नव्हता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जहाजावर 6 महिने पुरेल इतकं अन्न आणि पिण्याचं पाणी जे नेलं होतं ते अगदी जसंच्या तसं होतं. खलाशांचे कपडे आणि सामान जागच्या जागी सुरक्षित होते आणि तिथे कोणत्याही प्रकारच्या हाणामारीच्या किंवा समुद्री लुटारूंच्या हल्ल्याच्या खुणा सुद्धा दिसत नव्हत्या. फक्त जहाजावरची एक लाईफ बोट आणि कॅप्टनचे काही नकाशे गायब होते. जहाजाच्या लॉगबुक मध्ये शेवटची नोंद 25 नोव्हेंबरच्या सकाळी 8 वाजताची होती, ज्यावरून हे स्पष्ट झालं की जे काही घडलं ते त्यानंतरच घडलं होतं. त्यानंतर डे ग्राटियाच्या लोकांनी मेरी सिलेस्टीला जिब्राल्टर इथे आणलं. त्याची थोडीफार डागडुजी करून ते जहाज विकूनही टाकलं. तरीही एका प्रश्नाचं उत्तर काही मिळालं नाही. मेरी सिलेस्टीवर असलेल्या लोकांचं नेमकं झालं तरी काय? पुढे याबद्दल अनेक तर्क लावले गेले. काहींच्या मते सागरी लुटारूंनी हल्ला केला असावा, पण मग त्यांनी जहाजातलं मौल्यवान सामान का सोडलं असतं? दुसरं एक असं अज्यूम करण्यात आलं की अल्कोहोलच्या बॅरल्समधून विषारी गॅसची गळती झाल्यामुळे कॅप्टनने सुरक्षिततेसाठी सर्वांना तात्पुरतं लाईफ बोटमध्ये घेतलं असावं आणि नंतर ती बोट समुद्रात वाहून गेली असावी. शिवाय असाही एक तर्क लावला जातो की समुद्रात मोठा भूकंप झाला असावा. पण तसं असतं तर जहाजावरचं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं असतं. पण तिथे तर सगळं काही जागच्या जागी होतं. आज 150 वर्ष उलटून गेली, पण कॅप्टन ब्रिग्स, त्याची पत्नी, निष्पाप मुलगी आणि ते खलाशी कुठे गेले? ते जिवंत राहिले की समुद्राने त्यांना आपल्या पोटात घेतलं? हे रहस्य आजही अटलांटिक महासागराच्या तळाशी कायमचं दडलं गेलंय. मेरी सिलेस्टी जहाजासोबत नेमकं काय घडलं असावं? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.